नमस्कार. आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. फडणवीसांचा ठाकरेंना दणका, 35 नेत्यांचा राजीनामा, पहा काय घडलं. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहे. सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्य संघटक एकनाथ पवार यांनी राजीनाम्याच्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ पवार हे गांधार मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार देखील होते. एकनाथ पवार यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरत नाही तोच आता भाजपात. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाला आणखीन एक धक्का बसलेला आहे. जिल्ह्यात पक्षाला खिंडार पडलेला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 35 स्थानिक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लवकरच महापालिका निवडणुका लागू शकतात अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 35 स्थानिक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपची ताकद आणखीनच वाढली आहे. शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत आणि विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. अनेक नेत्यांनी महायुतीची वाट धरल्याचं पाहायला मिळतं आहे. महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गटाला मोठी गळती लागलेली आहे. शिवसेना ठाकरे गटातील नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्य संघटक एकनाथ पवार यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील शिवसेना ठाकरे. दुसरीकडे शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी काल मोठा दावा केला आहे की 23 जानेवारीला राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असून ते शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. शेवाळे यांनी म्हटलं आहे की त्यामुळे 23 तारखेला नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल. लाईक करा, कमेंट करा. कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करा.